आतापर्यंतच्या भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा आयपीओ 18 जून 2026 ला भारतातल्या सर्वात मोठ्या स्टॉक एक्सचेंजने सेबीकडे डीआरएचपी दाखल केला आहे. हा आयपीओ भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा आयपीओ असणार आहे. तो म्हणजे एनएससी चा म्हणजेच नॅशनल स्टॉक एक्सचेंज. एनएससी भारतातील सर्वात मोठा स्टॉक एक्सचेंज आहे आणि डेरिव्हेटिव्ह व्हॉल्यूम ट्रेडिंग नुसार जगातल्या सर्वात मोठ्या एक्सचेंजेस पैकी एक. या आयपीओचा आकार जवळपास 30,000 कोटी रुपये असू शकतो. हा आयपीओ 14.89 करोड शेअरचा असणार आहे. पण हा आयपीओ पूर्णपणे ऑफर फॉर सेल असणार आहे. म्हणजे आपले जुने जे इन्व्हेस्टर आहेत ते आपले शेअर होल्डिंग विकणार आहेत. आयपीओ पासून मिळणारे पैसे एलआयसी ला न जाता जुन्या शेअर होल्डर्सना मिळणार आहेत, जसं की एसबीआय, बँक ऑफ बडोदा, न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी आणि इतर काही गुंतवणूकदार. सर्वात मोठी गोष्ट ती म्हणजे एसबीआयने एनएससी मध्ये 2000 साली जवळपास 2 कोटीची गुंतवणूक केली होती. तेव्हा एका शेअरची किंमत होती 80 पैसे. आज तीच 2 कोटीची गुंतवणूक जवळपास 5000 कोटींपेक्षा जास्त झाली आहे. FY26 मध्ये एनएससीने जवळपास 16,500 पेक्षा जास्तचा रेव्हेन्यू जनरेट केला आहे आणि त्यावर जवळपास 10,300 कोटीचा प्रॉफिट कमवला आहे. या आयपीओचा सर्वात मोठा फायदा हा बीएससी ला सुद्धा होणार आहे. तसं एनएससी स्वतःच्या एक्सचेंजवर लिस्ट होऊ शकत नाही. म्हणजे एनएससी चे शेअर हे त्यांचे प्रतिस्पर्धी एक्सचेंज म्हणजे बीएससी वर लिस्ट होणार आहेत. तुम्ही आयपीओ ला अप्लाय करणार का? कमेंट मध्ये सांगा. अशाच फायनान्स कंटेंट साठी लाईक करा, फॉलो करा. व्हिडिओ पुढच्या भागात. धन्यवाद.